तूफानों से ताज का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकंदर नहीं बनता, एक हार से कोई सिकंदर नहीं बनता, और एक जीत से कोई फकीर नहीं बनता, एक जीत से कोई फकीर नहीं बनता। तो आइए हमारे परफॉर्मेंस को बुलाते हैं। So now I would like to call Darshan Bende. So give a big hand for him. गाव शिवणी आहे, संस्कार सोरपूर. मी आत्या पहिलीचा विद्यार्थी आहे. झाडे लावा, धरती वाचवा. आज मी या विषयावर बोलणार आहे. वृक्षारोपण काळाची गरज. मित्रांनो, खरा मित्र आपला वृक्ष असतो, कारण तो थकलेल्या भागलेल्या सावली देतो आणि तयाराची निर्मिती करतो. मित्रांनो, तो आपल्याला शुद्ध हवा देतो. कधी कधी आपण पर्यटन स्थळी जातो, आपण गार्डनमध्ये फिरायला जातो, आणि जर हे वृक्ष राहिले नाही तर आपल्याला कुठेच जाता येणार नाही. सगळ्या जगामध्ये प्रदूषणाचा अहंकार माजेल आणि लोक मृत्यू पावेल. खरा मित्र कोणाला म्हणावं? जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला सुख दुःखाशी हितगुज सांगणारा हा आपला खरा मित्र असतो. पण माझ्या मनाने आपला खरा मित्र म्हणजे झाड असतो. मित्रांनो, तो आपल्याला शुद्ध हवा देतो. त्या कवीनं लिहिलेल्या 4 ओळी मला आठवतात. प्रेम करावं बिल्लासारखं बाणावरती घोसलेलं, प्रेम करावं बिल्लासारखं बाणावरती घोसलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा नवापर्यंत पोचलं, मातीमध्ये उगून सुद्धा नवापर्यंत पोचलं. असं भरभरून प्रेम जे सजीव सृष्टीला देतो तो म्हणजे आपला वृक्ष असतो. मित्रांनो, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. वृक्षारोपणाचा वसा आज घेतो मी, वृक्षारोपणाचा वसा आज घेतो मी. म्हणून मित्रांनो, वृक्षारोपण काळाची गरज आहे. जर कोणाचा वाढदिवस असेल, जर कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर त्याला वृक्षही भेट द्या मित्रांनो, आणि तिथे वृक्षारोपण करा. हीच विनंती मित्रांनो, आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.